कोरियन ड्रामा किंवा हे बघितल्यानंतर इंडियन यूथमध्ये किंवा जेन झी ज्यांना म्हणतो आपण, हे परफेक्ट स्किनचं एक फॅड आलं आहे. बेसिकली हे परफेक्ट स्किनच्या मागचं गिमिक काय, किंवा तुमचं ॲज अ एक्सपर्ट म्हणून याबद्दल काय ओपिनियन? परफेक्ट स्किन म्हणजे काय, पोर्स नाही आहेत, एकदम फ्लॉलेस आहे, काही पिगमेंटेशन नाही आहे. पण हे सगळं याच्या मागे मेनली इंस्टाग्राममुळे हे सगळं खूप व्हायरल झालेलं आहे. बरोबर. आणि सगळ्यांना असं वाटतं की इंस्टाग्रामवर पाहिलं म्हणजे ते रिअल आहे. ते सगळं रिअल आहे. म्हणजे खूप दिवसांनी भेटत असेल तर म्हणजे तुझी स्किन चमकतीये, छान दिसते, ग्लो करते, हे शब्द वापरले जातात. हेल्दी दिसते असं कोणी म्हणत नाही. तुम्ही याबद्दल काय सांगाल, महागडे ब्रँड्स वर्सेस लोकल प्रोडक्ट? त्यापेक्षा मी सांगेन की नॅचरल किंवा ऑर्गॅनिक वर्सेस हे केमिकल युक्त, ज्याच्यामध्ये हाय लेवलवर रिस्की केमिकल्स वापरलेले आहेत. असं केमिकल म्हणलं तर पाणी पण एक केमिकल आहे. H2O इज अ वॉटर केमिकल आहे. पण आपण तेच पाणी जर 3-4 लिटर दिवसातून घेतलं प्रमाणात तर ते आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे. बरोबर. आणि तेच आपण 7-8 लिटर घेतोय, 10 लिटर घेतोय, त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर होतो. सो केमिकल किंवा नॅचरल, इवन नॅचरल पॉयझन आयव्ही हे नॅचरल आहे, पण त्याच्याने टॉक्सिसिटी होते, म्हणजे स्किनला इरिटेशन होतं, रॅश वगैरे येऊ शकतं. हे नॅचरल असेल तरी हार्मफुल आहे. जरी आपल्या लॅबमध्ये बनवलेल्या गोष्टी आहेत, हायड्रोनिक ॲसिड वगैरे, हे स्किन बॅरियर रिपेअर करण्यासाठी खूप महत्त्वाचे. स्किन बॅरियर बद्दल सांगा. स्किन ही आपली लेस इज मोर. ओके. म्हणजे फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनने बरी होणारी गोष्ट, त्याच्यात तुम्ही जास्त गोष्टी लावत चाललात, व्हायटमिन सी आहे, रेटिनॉल आहे, अजून ॲसिड्स आहेत दुसरे, तर ते अजून खराब होत राहतात. UVA, UVB असं प्रकार आहे. यात हे सामान्य लोकांना नाही कळत, यावर थोडासा प्रकाश ज्योत टाका. UVA लाईट जी येते त्याच्याने एजिंग लवकर होतो, एजिंग, रिंकल जास्त दिसतात. आणि UVB म्हणजे बर्न्स. ओके. एक ग्रॉसली आपण घेतलं तर ड्राय स्किन, ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन, तर हे 3 टाईप्स आहेत. तिन्ही टाईप्सला फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे सगळं वेगळं असतं. साईड इफेक्ट्स काय, स्टिरॉइडचे. आपला जो कलर आहे त्याच्या व्यतिरिक्त खूप बदल नाही होणार, हे पहिले ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ॲज अ एक्सपर्ट हे एजिंग थांबवता येतं का, हे खरं आहे का? एजिंग थांबवता नाही येणार आपल्याला.